धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या नूतनीकरणावर फालतू खर्च होतोय अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे। दालनावर कोट्यवधींचा खर्च म्हणजे भ्रष्टाचाराचा शॉर्टकट असल्याचा आरोप ते करतायत। हा खर्च वायफळ नाही, फालतू आहे। अलग लक्षात हे राज्यकर्त्यांचं पावलावर पाऊल टाकून प्रशासन पण त्यासाठी निघालेलं आहे। हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। हे संवेदनहीन शासन आणि भ्रष्ट प्रशासन यांची युती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर यांच्याकडे। विशाल, आपण पाहतोय खरं तर एकीकडे ओला दुष्काळ पडल्यानंतर एकूणच होत्याचं नव्हतं झालेलं आहे। नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाहीये। बळीराजा अद्यापही या सगळ्या प्रकरणी निधी मिळावा लवकरात लवकर, जो काही सँक्शन झालाय तो तरी निधी आपल्याला लवकरात लवकर मिळावा याकरता सरकार दरबारी आस लावून बसलाय। दुसरीकडे मात्र धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या नूतनीकरणावर असा इतका वारेमाप खर्च होतोय। इतका खर्च तातडीने करण्याची खरंच गरज होती का? निश्चितच लागली। पूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी जी होती ती अंधारात गेलेली आहे। शासनाच्या वतीने हात पुढे केला जात आहे मदतीचा। शासनातील विविध विभागातील म्हणजे शिक्षक असतील किंवा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत पाठवलेली होती। तर एकीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणावर एवढा 1.5 कोटीचा खर्च का केला जातोय असा प्रश्न निर्माण होत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना विचारला असता या संदर्भात आम्ही माहिती देऊ शकत नाही, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयावर 1.5 कोटीचा खर्च करण्यासाठी कार्यादेश निघालेला असल्याची माहिती दिलेली। पाहायला गेलं तर शेतकरी राजा रडत आहे, त्याचा कापूस त्याच्या घरात पडलाय, त्याला हमीभाव मिळत नाही। तर दुसरीकडे 1.5 कोटी रुपयाचा हा खर्च खरंच करायची गरज होती का असा जनमानसांमध्ये प्रश्न विचारला जात आहे। आता किमान या बातमीनंतर शासन असेल, सरकार असेल, हे काम थांबवतं का किंवा हा निधी जो आहे तो योग्य ठिकाणी वापरतं का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे लागली। विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।